झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक गावात धाडसी चोरी. 10 तोळे सोने, चांदी आणि 60,000ची रोकड लंपास. श्वान पथकाला पाचारण, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक गावात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी 2 घरे फोडून मोठा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ग्रामदेवतेची यात्रा सुरू असल्याने एकीकडे गावकरी तमाशात मनोरंजनाचा आनंद घेत असताना ही संधी साधून चोरट्यांनी मोठी हातसफाई केली. शरद मोतीराम देवरे हे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या बंद घरातून 10 तोळे सोन्याचे दागिने आणि 60,000 रुपयांची रोकड लंपास केली. तर चंद्रकांत दिलीप चौधरी यांच्या घरातून अंदाजे 50,000 रुपयांचे चांदीचे दागिने आणि लॅपटॉप चोरट्यांनी लांबवले आहे. सकाळी ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, नेर दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गिरासे, दिनेश देवरे यांनी तत्काळ धाव घेऊन पाहणी केली. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असता त्यांनी घटनास्थळापासून 1 किलोमीटरचा मार्ग दाखवला. या घटनेमुळे देऊरसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. ज्यांच्याकडे मोठी चोरी झाली ते शरद देवरे या संदर्भात म्हणाले. मी शरदचंद्र मोतीराम देवरे, राहणार देऊर बुद्रुक, वय 50 वर्ष. काल संध्याकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान मी नातेवाईकांकडे बाहेरगावी गेलो असता रात्री 1:30 ते 2च्या सुमारास माझ्या घरात चोरी झाली. त्यामध्ये 10 तोळे सोने व रोख रक्कम 60 ते 65,000 असा एकूण 10.5 ते 11 लाखाचा ऐवज लंपास झालेला आहे. त्या प्रकरणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता सकाळी PI, DYSP, हवालदार हे सर्व मंडळी येऊन त्यांनी इथं तपास केला. त्यांनी इथं सगळं काही केलं असता पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षात देऊरसह परिसरात झालेल्या चोरीच्या घटनांची आजवर कोणतीही उकल झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांपेक्षा चोर हुशार आहेत असे म्हणावे काय, असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित होतोय. प्रतिनिधी तुषार देवरे, झेप मराठी, देऊर. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.